मला कधी असं लहानपणी झालंय का, की यार मी काहीतरी खेळणं खेळतो, पण खेळण्यातून मी काय शिकलो? मला तर खूप व्हायचं. मी इतकी खेळणी माझ्या घरी होती आणि ऑलमोस्ट सगळी सायन्स टॉयज होती. सायन्स टॉयज खेळता खेळताच मी मोठा झालोय. मला त्याच्यातच खूप मन रमायचं आणि आज मला जास्त आनंद याच्यामुळे झालाय, कारण मी जिथे ती खेळणी बनली त्या ऑफिसमध्ये आलेलो आहे. मी आलेलो आहे कुतूहलमध्ये, जिथे ही सगळी खेळणी बनतात आणि डिस्पॅच होतात. काका, मला कुतूहल बद्दलच एक कुतूहल आहे. तुम्हाला एक का करावं असं वाटलं? खरं म्हणजे कुतूहल या नावातच मला का वाटल्याचं पण उत्तर आहे थोडंसं, की लहानपणात एक माझ्याही लहानपणी कुतूहल होतं आणि मी एका रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सरकारी पण रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिकत होतो आणि प्रयोगशाळेची किल्ली माझ्याकडे असायची. म्हणजे मला आमच्या ए.बी. जोशी सरांनी ती किल्ली देऊनच टाकली होती. तर मी माझा मित्र उदय चेरेकर आम्ही प्रयोगशाळेत आमचं दुसरं हॉस्टेलमधून निघायचो, प्रयोगशाळेत जायचो आणि काहीतरी मोडतोड करून बाहेर पडायचो, शिव्या पण खायचो अर्थातच. पण शाळा संपली, मग कॉलेज नंतर करिअर याच्यामध्ये जाताना मला पुन्हा एकदा अशा काही खेळणी अमेरिकन कॅटलॉग्समध्ये दिसली. ओके. एडमंडचा त्यावेळेस कॅटलॉग होता. असं वाटलं की अरे भारतात कोणीच नाहीये काही करणार. मग मी ते भराभरा मागवायला सुरुवात केली. हो. पहिल्यांदा माझ्याकडे खूप कलेक्शन केलं मी. फ्रान्स, अमेरिका या दोन्हीकडून मी बरीच खेळणी मागवली आणि मला लक्षात आलं की भारतात कोणीच नाहीये. व्हाय नॉट मी? म्हणजे मीच का नाही हे करायचं असा विचार सुरू झाला, की जे माझ्या लहानपणचं एक वेड होतं म्हणूया, तेव्हापासून आज तागायत अखंडपणे करतोय.